पहिला षटक घेऊन येलाय उत्कर्ष. करण आणि तन्मय. तन्मय गायकर. तेजस तेजस घागची आठवण येते इथे स्वरूपला. त्याची अनुपस्थिती इथे आपल्याला दिसते आपल्याला. परवीन जो झील चाललो हा. करण शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर चेंडू होता हा. हो अवांतर दिलाय. वाईटचा इशारा. रावानी थोडी छत्री खाली घ्यायची. आपल्यामुळे इकडचा आम्हाला दिसत नाहीये. व्ह्यू जातोय इकडनं व्ह्यू. तुम्ही सकाळपासून सावलीतच आहात त्यामुळे तुम्ही विदाऊट छत्रीचे पण राहू शकता. जाऊ दे ते लक्की चॅम्प्स त्याच्यामुळे आम्ही काय बोलत नाही त्यांना. जर्सी नंबर 92 दिसतोय आपल्याला. आशिष महाजन एस एस संघाकडून क्षेत्ररक्षण करतोय. हॅलो 29 आणि 92. 29 बाहेर आलाय आणि 92 आत गेलाय. सुंदर असा फटका. 2 सागर धावा रवानी पूर्ण होतील आणि धावसंख्येत भर. आपल्याला धावसंख्या होती महानंद 5. शोधतोय. काम आहे त्यांचा कॉल आला होता. आपल्या संघाला पूर्णपणे सपोर्ट करताना शुभम भोईर आणि रोहित बरगुडे संघाचे संघमालक आणि व्यवस्थापक. तीन चेंडू धावसंख्या झाले 5. तन्मय गिरकर सामोरे जातील उत्कर्ष सावंत यांना. आपला चौथा चेंडू टाकण्यास सज्ज झाले आहेत. आणि हा मारलेला फटका सीमारेषे बाहेर. 6 धावा. चांगला असा डाव्या हाताचा फलंदाज तन्मय गिरकर. गायकर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 11. 4 चेंडू. मागील सामन्यात देखील तन्मय गिरकरने चांगलं असं प्रदर्शन केलं होतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये मारलाय आणि बॉल ट्रॅव्हल होताना दिसतोय. चौका. सीमा रेषा ओलांडून बॉल. 4 धावा पुन्हा एकदा आपल्या खात्यात तन्मय गायकर यांच्या. धावसंख्या होते ती 15. 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालेत उत्कर्ष. क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना आशिष महाजन आपल्याला दिसत आहेत. पहिल्याच षटकात 15 धावा. 1 चेंडू शेष. आणि 1 धाव. 16 धावा पूर्ण झाल्यात 1 षटक अखेर. चांगला असा फलंदाजीचं प्रदर्शन करताना पहिल्या तन्मय आणि षटकाच्या करण. समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येते आपल्या संघासाठी. अष्टपैलू खेळाडू अक्षय पवार. चांगलं प्रदर्शन केलं होतं त्यांनी क्षेत्ररक्षणात. उड्या मारून मारून ते चेंडू अडवत होते. जखमी देखील झाले ते पण त्यांना डॉक्टर कावडे यांनी उपचारादरम्यान बरं केलं आणि ते पुन्हा एकदा मैदानात सज्ज झाले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. असे पवार पाणी भरायला आले आहेत. पुढचं षटक घेऊन येत आहे प्रथमेश येंद्रे. सामोरे जातील तन्मय गायकर.
पंचां प्रतीक सिंग कुठे आहेत? त्यांनी जरा इकडे संपर्क जरा कॉमेंट्री मध्ये एक ॲडिशन मिळेल तुम्हाला जर मला तुम्ही घेतलात तर उद्या लॅक्रॉस करावं लागेल. शुभम भोईर क्रीडांगणाची पाहणी करताना काहीतरी सांगत होते ते उत्कर्षांच्या कानात. कदाचित 16 धावा पूर्ण झाल्यात. अवांतर चेंडू प्रेशर मध्ये दिसत आहेत एसएसचा संघ. 15 धावा 17 धावा धावफलकावर लागले आहेत. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन गोलंदाजी करण्यास सज्ज झाला आहे प्रथमेश येंद्रे. संघाचं मनोबल वाढवताना शुभम भोईर टाळ्यांचा कडकडाट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तन्मय गायकर सज्ज झाला आहे. चोरटी धाव मिळण्यात यश झालेलं आहे त्यांना. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 18. 15 रन्स तन्मयच्या फलंदाजीतून आले. 6 चेंडूंमध्ये त्यांनी 1 चौकार आणि 1 षटकार अशी उत्कृष्ट फलंदाजी तन्मय गायकर यांनी केली. आवाज डेसिबल मध्ये ठेवलाय. मगाशी पोलीस येऊन गेले. सोन्याला घेऊन गेले होते ते. तर सोन्या अटकेत होता म्हणून तो पुण्यात होता. आवाजाचं बंधन आहे आपल्या 4 वाजेपर्यंत. 4 नंतर पुन्हा एकदा जल्लोषात समालोचनाला सुरुवात होईल. पुढचा चेंडू आणि हा मारलाय फटका 1 धावेसाठी आणि धावसंख्या होते ती 19. 2 चेंडू झाले आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश येंद्रे पाहूया काय करतात. बाद करण्याची गरज आहे जर त्यांना कमीत कमी धावसंख्येत संघाला चांगला मारलेला फटका. कोणीही खेळाडू तिकडे उपलब्ध नाहीये आणि बॉल 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या झाली आहे 21. अजूनही 3 चेंडू शिल्लक राहिले आहेत. धावसंख्या झाली आहे 21. एकही गडी बाद झालेला नाहीये. तन्मय गिरकर 17 धावांवरती खेळत आहेत. 7 चेंडूंचा सामना त्यांनी केला आहे. चांगला असा फटका गॅपमध्ये मारलेला आहे. फुटबॉलचं उत्कृष्ट प्रदर्शन. बॉल स्टॉप केला आहे 1 धावेसाठी. कोण आहे क्षेत्ररक्षण? कोण होतं ते? कोण होता रे? बॉल बॉल कोणी अडवला? प्रतिनिधींना माहित नाही बॉल कोणी अडवला, पण ज्याने कोणी अडवला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या पायातून. धावसंख्या झालेली आहे 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश येंद्रे यांना सामोरे जातील करण शेट्टी. 1 षटकाराची आवश्यकता. उंच मारले आहे. खेळाडू येत आहे पण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या होते ती 24. 5 चेंडू झाले आहेत. 1 चेंडू शिल्लक.
शुभम कदम यांचं क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे. शूटिंगला गेले होते ते इशारा काफीच्या ब्रँडसाठी. चांगलासा फटका. पाहूया काय होते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे तरी देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 26 धावा 2 षटका अखेर. चांगला असं स्कोर 12 चेंडूंमध्ये 26 धावा. तन्मय गायकर वैयक्तिक असे 18 धावांवरती 8 चेंडूंमध्ये आणि करण शेट्टी 6 धावांवरती 4 चेंडूंमध्ये आपल्या संघाला एक साजेसा स्कोर सेट करून देण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. शुभम कदम यांचं आगमन झालं आहे क्रीडानगरीत. इशारा काफीसाठी गेले होते ते. कालच त्यांनी सेव्ह केली होती. जिलेटच्या ॲडमध्ये त्यांना घेणार होते पण रेक्साला कॉम्पिटिशन होतं ते, त्यामुळे त्यांचं रिजेक्शन झालं. म्हणून मग ते पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. पुढील षटक घेऊन येत आहे आकाश पारकर. त्याला सामोरे जातील तन्मय गायकर. पाहूया काय करतात. संघाला एक गडी बाद करून देतील का तन्मय गिरकर 6 धावांसाठी आज षटका टोलावतील. प्रतीक सिंग यांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. जरा एक कॉमेंट्रेटरची वाढ करून घ्यावी नाहीतर उद्या लॅक्रॉस टॅग करावा लागेल. वादळामुळे खेळ पहिला चेंडू चांगला असा फटका. 2 धावा रनिंग बीट चांगल्यारीत्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत करण शेट्टी यांनी. धावसंख्या झाली 28. क्षेत्ररक्षण थोडं कडक झालं पाहिजे असिस्ट एसिस्ट संघाकडून, कारण चोरट्या 2-2 धावा जर अशाच मिळत राहिल्या तर लांब होता चोरटा, लांब होता. गोगीनी बॉल सोडला असता तर नक्कीच जिंकलो असतो. आई शपथ. आणि खेळाडू चेंडू खाली येताना आणि सोडलेला आहे. एक जीवनदान दिलाय तन्मय यांना. किती महागात पडेल हे. उत्कर्ष होते का ते. खाली कोण होता. विकेट कीपर अमित यांना रिग्रेट होत असेल आता की का मी असं केलं आणि हा झेल सुटलाय त्यांच्या हातातनं. धावसंख्या झाली आहे 29. 2 षटकं पूर्ण होऊन 2 चेंडू झाले आहेत. आणखी 4 चेंडू शेष. करण शेट्टी सामोरे जातील आकाश यांना. चांगला असा फटका उंचच उंच गेलाय. 2 खेळाडू त्याच्या खाली येताना. पाहूया काय होतं आणि झेल सुटला आहे. शुभम भोईर नाखुश दिसत आहेत आपल्याला. काय होत आहे. रोहित भरगुडे यांनी थोडस लक फॅक्टर कमी पडतोय का तुमचा. कोणता खेळाडू बाहेर गेलाय का. आपण सागर रवानीला बाहेर बघा, शोधा जरा कुठेतरी. सागर रवानी उठलाय तिथून. आणखीन एक जीवदान मिळालंय करण शेट्टी यांना. पुन्हा मारलेला आहे चांगला फटका आणि 4 धावा नक्कीच येणार आहेत याच्यातून. बघा कॅच सोडलेल्याचं नुकसान कसं किती होतं. महागात पडला आहे तो कॅच. पाहू शकता आपण. धावसंख्या झाली आहे 35. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फलंदाजीचं प्रदर्शन करताना करण आणि तन्मय आपल्या संघाला एक साजेसा स्कोर त्या दोघांनी उभा करून दिला आहे. 35 धावा झाल्या आहेत आणि 1 षटक अजून येणं बाकी आहे. वैयक्तिक अशा 12 धावा करण यांच्या फलंदाजीतून आणि 21 धावा तन्मय यांच्या फलंदाजीतून. पुढील चेंडू आणि टोलावला आहे. किती धावा. 2 धावांची माग आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी
कमी पडतंय एस एस संघाला. प्रत्येक चेंडूवर 2 धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होताना दिसत आहे आपल्याला. धावसंख्या झाली आहे ती 37. एक चेंडू शिल्लक. एकही गडी बाद झालेला नाहीये अजून. शेवटचा चेंडू आणि क्षेत्ररक्षण चौकार. पाकिस्तानचा बॉर्डरवरती जसे सोल्जर्स असतात तसे कदाचित प्लेयर्स दिसत आहेत. तीन षटका अखेर धावसंख्या होते आहे ती 41. एकही गडी बाद नाही. पंचांनी निर्णय द्यावा. हा चेंडू अवांतरित होता की हा काउंट झालेला आहे चेंडू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे. विचारतोय थांब. पंच पंचांनी निर्णय द्या जरा. शेवटचा वाईड होता की बॉल होता, बाईज होता. ओके झाली आहे, षटक संपलंय. बॉल पंचांचा निर्णय आलेला आहे. त्यांनी सांगितलं बॉल काउंट झालाय तर आम्ही काही करू शकत नाही. समालोचनाचं काम आहे फक्त निर्णय पोचवणं. सामना थोडा 2 मिनिटासाठी थांबवावा. पंचांनी 2 मिनिटासाठी सामना थांबवावा. नाईट रायडर्स पुढील होणारा मुस्तफा सामना इन्स्टेड आईस किंग्स वर्सेस तीन इन्स्टेड षटकाचे. वायपर्स. दोन्ही संघांना विनंती असेल पुढील षटक घेऊन येत आहे इनिंग्स राज ब्रेक कदम. मध्ये नाणेफेकीसाठी यायचं. इन्स्टेड आईस किंग्स वर्सेस इन्स्टेड वायपर्स. इन्स्टॅट डर्बी आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील सामना. धावसंख्या झाली 3 षटका अखेर 41 धावा. एकही गडी बाद नाही. बिनबाद 41 धावा. पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय राज कदम. आमच्या गावचा आहे तो. वैयक्तिक असं 21 धावांचं आणि 14 धावा करण शेट्टी आणि 21 धावा तन्मय गायकर यांच्या फलंदाजीतून आलेल्या आहेत. थोडंसं प्रेशरमध्ये दिसत आहे असिस्ट एस एसचा संघ. टीमचे मेंटॉर शुभम भोईर थोडेसे नाखुश होते. ते 2 जीवदान जे दोन्ही फलंदाजांना मिळाले त्यावरती. साईश जाधव आले आहेत. 2000 रुपयाचा काल त्यांनी जो स्कॅम केला होता तर मुंबई पोलिसांकडे त्यांची धावचीत झाले आहेत. तन्मय गायकर. स्कॅमर अलर्ट. साईश जाधव यांचे क्रीडानगरीत आगमन झाले आहेत. अमित यांनी चांगला असा थ्रो केला होता त्याच्यावरती. तन्मय गायकर हे धावचीत झालेत. आता पुढील फलंदाज आहे कमलेश. पहिला गडी बाद झाला 41 धावांवरती. चांगली अशी जोडी. डुन 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 डुन. पाच चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय होते. आणि उंच मारलेला फटका. खेळाडू चेंडू खाली येताना आणि 6 धावा. चांगला प्रयत्न केला होता आकाश यांनी. धावसंख्या झाली आहे 47.
2 धावा. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या झाली 49. 3 चेंडू शिल्लक आहेत. साई जाधव यांचं आगमन झालंय क्रीडानगरीत. 2000 रुपयाचा स्कॅम त्यांनी काल केला होता. चांगला फटका आणि बाद झालाय करण शेट्टी. धावसंख्या झाले 49. 2 गडी बाद झाले आहेत. फलंदाजी करण्यासाठी आलेत रोहित कोळी, राज कदम. इन्स्टॅट आईस किंग आणि इन्स्टॅट वायपर्स यांनी आपल्या संघ प्रतिनिधींना नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे पाठवावं. पहिला पुकार त्यांना देण्यात आलाय. अभिषेक मालोदे यांचं क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे. अभिषेक मालोदे अवांतर चेंड. थांब, पंचांचा निर्णयाची वाट बघतो आपण, काय बोलतात पंच. अभिषेक मालोदे 2000 रुपयेवाले स्कॅमर आलेले आहेत साई जाधव इकडे ना. पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची कृपा करावी आपण. 1200 रुपये देऊन सोडवण्यात येईल सोन्याला. मगाशी सोन्या धावसंख्या झाली आहे 50. चांगला फटका खालून मारलाय. 2 धावा पूर्ण होतील का आणि खरंच काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये करण्यासाठी आणि धावबाद झाले आहेत कमलेश. मिसकम्युनिकेशन झालंय दोघांमध्ये, अपुरा संवाद, त्यामुळे बाद झालेत. चांगला असा थ्रो मयूर यांच्या क्षेत्ररक्षणातून. इन्स्टॅट आईस किंग आणि इन्स्टॅट वायपर्स यामध्ये झालेल्या नाणेफेकीत आईस किंग यांनी टॉस जिंकून चांगला असा फटका आणि 6 धावा. लवकर कर. 6 धावा मारून धावसंख्या झाली 58. 4 षटका अखेर धावसंख्या झाली 58. 59 धावांचं लक्ष आहे असिस्ट एसेस संघाकडे. खूप मोठं असं लक्ष. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर मानला जाईल हा. 24 चेंडूत 59 धावांची गरज. पाहूया काय करतायत असिस्ट एसेस. खूप जबाबदारी असेल प्रथमेश यांच्यावरती आणि उत्कर्ष यांच्यावरती. आपल्या संघाला विजयाची संघाचे एनालिस्ट सार्थक भोसले, माफ करा मॅनेजर सार्थक भोसले, कुठे दिसत नाही आहेत. ते क्रीडांगणात मांडी घालून बसले आहेत. गणपतीला दहीहंडीला मिसळपाव खायला बसतात तसे बसले आहेत ते. पाव संपले आहेत तर जरा सार्थक भोसलेंना सांगतो थांबा तुम्ही, पाव यायची वाट बघा. जर तुमचा संघ जिंकला तर तुम्हाला तरीवाली मिसळ देण्यात येईल, नाहीतर घरीवाली मिसळ देण्यात येईल.
खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं बॉय स्काउट संघाला. आणि एस एस संघाला देखील विनंती आहे आपले फलंदाज त्यांनी ग्राउंडवरती पाठवावे. चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. गॅलेक्टिको संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 24 चेंडूत 59 धावांची गरज. 24 बॉल 59 रन्स. 15 रनांच्या सरासरीने धावसंख्या झाली तर शक्य होऊ शकतो हा सामना असिस्ट एस एस साठी. पहिला 2 ते एलिमिनेटर 4 वरचे 4 त्यांना एक चान्स असणार. वरच्या दोघांनाच. पहिली खालून मॅच होणार चालू हळूहळू. पंज सुरू करायचा सामना. 24 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. प्रथम सलामीशी जोडी उतरली आहे मैदानात. प्रथमेश एंद्रे, अमित चावरे. प्रथम षटक घेऊन येतोय अजय. चला सुरुवात करा. खूप चांगलं असं बॅटिंग लाईनअप आहे एस एस संघाकडे, पण तितकंच चांगलं गोलंदाजी पण करू शकतो गॅलेक्टिको संघ. पहिला चेंडू आणि एकच धाव आली आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील सरोज, त्यांना सामना करतील अमित. आणि हा नो, पंचांचा इशारा, नो चेंडू म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट. फ्रीडचा चेंडू, सामना करतील अमित. बघूया काय करतोय फ्रीडच्या चेंडूवर. आणि या डॉट केल्या. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू सरोज. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 2. फ्रीडचा चेंडू हुकलाय अमित कडून.
खूप चांगला असा चेंडू. एकच धावेवर समाधान. 3 चेंडू 3 धावा. खूप सुरेख अशी गोलंदाजी. एकच धाव आला या चेंडूवर. 4 चेंडू आणि 4च धावा आल्यात. आणि हा निर्धाव असा चेंडू. 5 चेंडूवर फक्त 4च धावा आलेत. असिस्ट एस एस संघाला चांगली फटकेबाजी करण्याची गरज आहे. नमस्कार, धन्यवाद. समालोचन कक्षात पुन्हा आले दिनेश गावडे. डॉक्टर दिनेश गावडे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते सरोज यांच्याकडून. 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 5. संघ मालक नाखुश असतील. 18 चेंडू 54 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन येतील बहुतेक तन्मय गायकर. यापुढील सामना इस्टॅट वायपर्स आणि इस्टॅट आईस किंग. आईस किंग वाले आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. आईस किंग संघ आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे तन्मय गायकर. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याचं काम त्यांनी केलं आहे आपल्या संघासाठी. एका वेळेस वाटत होतं की झेल बाद झालाय. महत्वाचा विकेट होता हा. अमित माघारी परततोय अमित माघारी परतलाय आणि उत्कर्ष आतमध्ये चाललाय. उत्कर्ष चाललाय आतमध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते तन्मय यांच्याकडून. एका वेळेस असं वाटलं होतं की गॅलेक्टिको संघ या लीगमध्ये आपला तग धरू शकतं की नाही, पण तन्मय गायकर आणि करण शेट्टी या दोन खेळाडूंनी दाखवून दिलं की संघाला कसं वरती आणायचं. आणि हा तो संघ लढतोय आता. आपल्या संघाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करतोय. स्वप्नील चव्हाण यांचं आगमन झालंय समालोचन कक्षात. मला साथीदार म्हणून आहेत आता स्वप्नील चव्हाण. साताऱ्याचा हा कॉमेंटेटर समालोचक इथे उपस्थित झालाय. स्वप्नील चव्हाण. हॅलो. साहेबांसमोर नाही तिथे नेला मला. बोला काय देणार काय, बोला नाही. मग बोला चल साहेबांकडे. बोला चला साहेबांकडे गेलो. त्याला कशी बोललो. शुभम कदम परतले आहेत. मग सांगितलं असं सकाळपासून ते अनुपस्थित होते. ऑर्गनायझर कोणा बोललो. इशारा कॉपीच्या ऑडिशनला गेले होते असं समजतं इथे आपल्याला. लाईन बॉय बोललो. वडील एस आहे तुकडाट बोललो. अच्छा असं काय, ठीक आहे ठीक आहे. वसईचे शाहरुख. बोलो ठीक आहे कमी ठेवतो. कंप्लीट करतो ना लावून सारखे. चांगलाचा फटका आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी. हॅलो चालतं थोडं. माईक चेक. माझा डबल एम एस पाहिजे होता मला. बघूया ह्या सामन्याचं गणित कुठपर्यंत प्रथमेश चंद्र घेऊन जातोय.
ही जोडी जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. मराठी थोडं हिंदी थोडं इंग्लिश चालतं. परंतु समोर पण तेवढाच चांगला बॉलर आहे दिनेश, हे विसरू नकोस तू. हो, तन्मय गायकर मागच्या वर्षी त्याच संघात खेळत होता, या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय. चांगलासा फटका, बॉल गेला सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी. पंचांचा अजून निर्णय पंचांचा आलेला निर्णय द्या. नाहीये, त्यामुळे प्लीज दिनेश सर तुम्ही आधीच हो, हो, निर्णय देऊ सॉरी नका. सॉरी सॉरी. मला मागच्या पंच निर्णय द्या. आपण लाईनमॅन कृपया निर्णय द्यायचा आपला. लाईनमॅन कोण आहे लाईनमॅन? आणि हा 4 रनासाठी पंचांचा इशारा. पण प्रमेश चंद्र याने चांगला मारला होता चेंडू. हा 1 बाउन्स सीमारेषा पार. पुढील चेंडू तन्मय कव्हरच्या दिशेने चांगला शॉट मारलेला, परंतु चांगली झेल घेतलेली आहे तिकडे. तन्मयने चांगला कमबॅक केलेला आहे. 1 6 1 4 नंतर प्रथमेश इंद्रेला तंबूत पाठवलेलं आहे तन्मयने. महत्वपूर्ण असा विकेट. आणि प्रणित तुमचं पारितोषिक भेटलंय का बघा. आणि रोहित सर काहीतरी इशारा करताना मागून की रिव्ह्यू घ्या, काहीतरी करा. चिन्मय सावंत खुश दिसत आहेत. यावर्षी एस एस संघाने त्यांना आपल्या संघामध्ये घेतलं नाही. चीनने दुसरा सूर्य जसा उभा केला तसा या मैदानात तिसरा सूर्य आपल्याला पाहायला मिळतोय. नाही दुसरा कोण? चीनने सूर्य बनवलाय. अशा न्यूज तुलाच येतील वाटतं. कसल्या एक्झामची तयारी करतोय? हा 16 रन 2 गडी बाद. 1 ओव्हर 5 बॉल 16 रनवरती 2 गडी गेलेले आहेत. असिस्ट एस एस यांचे. गेल्या वर्षी ते चॅम्पियन ठरले होते, परंतु ह्या वर्षी थोडीशी कोणाची तरी नजर लागलेली दिसते त्यांना. परंतु प्रतीक त्यांना चांगलाच कमबॅक करतो प्रत्येक मॅचमध्ये आणि तोच आता स्ट्राईकवरती आहे. बघूया ह्या मॅचमध्ये काय होत आहे. ओ हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एका रनावर त्याला समाधान मानावं लागेल प्रतीकला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे 17. 2 गडी बाद. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता असिस्ट एस एस ला. बघूया सामन्याचं पारड कुठे जातंय. ऑलमोस्ट बॉलर नेम करण शेट्टी आपल्या संघासाठी तिसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतोय. बघूया काय करतायत प्रतीक. उर्वरित 2 ओव्हर मध्ये 42 धावांची आवश्यकता. करण शेट्टी आले. मागच्या वर्षी ते असिस्ट एस एस संघामध्ये संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत होते. यावर्षी गॅलेक्टिकोचे आयकॉन प्लेअर म्हणून खेळत आहेत. आणि हा एक वाईट चेंडू. संघासाठी एक अतिरिक्त धाव. सागरवांना सांगण्यात येतं की तुम्ही जरा छत्री खाली करा, ऊन नाही आता, आम्हाला दिसत नाही इकडनं, कृपया छत्री खाली करा नाहीतर तुम्ही खाली बसा. सागर रवानी आपल्याला विनंती आहे. सागर रवाने आपण कमिटीचे मेंबर आहात, तुम्ही
ते SS संघाचे नाही आहेत, याची आपण नोंद ठेवायची आहे. कृपया आपण छत्री बंद करा, आम्हाला इकडे दिसत नाहीये. रोहित बरगुडे, तुमच्या संघाला 5 रनाची पेनल्टी बसेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. नाही हे नाही होऊ शकत. होऊ शकतं, जर कमिटीला तुम्ही त्रास देत असाल तर तुम्हाला 5ची भेटू शकते पेनल्टी. रोहित बरगुडे, आपला संघ हरेला तुमच्या हातात असेल तर छत्री. मग छत्री अजून मन कशी नाही आली, द्या पाहिजे. रोहित बरगुडे, कृपया आपली छत्री बंद करायची आहे. संघ मालक शुभम भोईर, कृपया आपल्या संघाच्या खेळाडूला सांगायचं की छत्री बंद करा, आम्हाला दिसत नाही इकडनं. रोहित बरगुडेला कृपया सांगा. आता 5 रन पेनल्टी झालीच पाहिजे जर तुझं ऐकलं नाही तर. रोहित बरगुडे, कृपया छत्री बंद करायची आपण. बघा तुमचा विकेट पडतील, नंतर तुम्ही बोलू नका. तुम्ही नसपटी लावली बोलाल नंतर. बहुतेक तुम्ही मला सांगितलेलं ऐकून नाही येते त्यांना, पण तुम्ही 5 रनची पेनल्टी देऊ शकता. ते 55 आम्ही सोडलंय. मग मगाशी तू कशाला बोललास? ते बोलावं लागतं. जर चुकून ऐकून जर त्यांनी 55 निर्णय दिला तर चांगलं पडेल. आता विकेट पडला तरच ते बंद करतील असं वाटतंय. थांब थांब थांब, नको बाजू. सागर रवानी, तुमचा 7-8चा टास्क जाईल, हे लक्षात ठेवा तुम्ही. जमा जमा जमा. बघा बघा बघा, छत्री चालू राहिली. रोहित बडगुडेच्या हातातली छत्री संघासाठी घातक ठरली. आता जरी तुम्ही छत्री बंद करा. कराने आणि चांगला कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. आणि आता राज, जर्सी नंबर 25 राज बॅटिंग स्ट्राईक वरती. हॅलो हॅलो, माईक चेक. दिनेश सर चालू आहे? हो चालू आहे. खुड छत्री पण चालू आहे. आता आता काय होऊ शकतं ते आपण सांगू शकत नाही. मी माझं सांगायचं काम केलंय. तो बाजूला एक पिंक कलरचा टी शर्टवरचा एक माणूस आहे तुमच्या बाजूला, तोही तुम्हाला घातक ठरू शकतो. तो तुमच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा धावतोय, थोडक्यासाठी बचावलाय खेळाडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. हॅलो हॅलो. रोहित बडगुडे, आपण जर छत्री खाली बंद नाही केली तर करण शेट्टी तुमची छत्री खाली करेल. हॅलो हॅलो. साईश, त्या पुढील प्रदीपचा चेंडू. कृपया पारितोषिक देऊन टाका. करण शेट्टी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे फक्त 22 रन. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता, जे की अशक्य नाही. हो, अशक्य नाहीच आहे, कारण की हा, परंतु गौरांगने करून दाखवलं होतं ते. 6 बॉल 6 मारलेले. 5 मारले होते. पहिला बॉल त्यांना खेळता नाही आला होता तेव्हा. असिस्ट SS ला जर ही मॅच ड्रॉ करायची असेल तर उर्वरित 6 चेंडूंमध्ये 6 सिक्स मारले पाहिजेत त्यांनी, परंतु हे मला तरी असं वाटतंय अशक्य आहे. राज कदम करू शकतो ते. पाहूया राज कदमच्या बॅटमध्ये ते रन येतात का. 6 बॉल 6 मारला ना बाबा. इथे जेवढे आहेत ना स्टेडियम मधले सगळ्यांचा खर्च मी करणार संध्याकाळी जेवणाचा. हॅलो, इथे हॅलो, जर 6 बॉलला 6 सिक्स बसले तर स्वप्नील चव्हाण यांच्याकडून पारितोषिक लागलाय. ते स्टेडियमवरती, जे ग्राउंडवरती जेवढे खेळाडू आहेत सगळ्यांचा जेवणाचा खर्च, पिण्याचा खर्च, थंड पिण्याचा खर्च सगळा स्वप्नील चव्हाण करतील. अगदी बरोबर बोललेला आहेत तुम्ही.
उरलेले बघूया काय होत आहे. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. ओहो पहिला चेंडू आणि सीमारेषा पार षटकार. तुम्हाला राजच्या बॅटवरून निघालेला दणदणीत छक्का. तुम्हाला पैसे तयार ठेवायचे आहेत जेवणासाठी. ते आणि- बघू आम्ही आमचं प्लीज. आम्ही पण तिथे आहोत. आम्ही पण थोड्या ग्राउंडवरती उडी मारताना तुम्हाला दिसू. हो हो तुम्ही ग्राउंडवरती असा नसा पण आमच्या पार्टीत तुम्ही असणार एवढं मला नक्की माहिती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोहित बरगुडे जर 6 6 बसले तर तुम्हाला प्रत्येक रोहित बरगुडे यांच्याकडून प्रत्येक टीम मधल्या प्रत्येक मेंबरला एक एक छत्री दिली जाईल. आणि गेले आहे. इथे मॅच संपलेली आहे. तुमचे पैसे वाचलेले आहेत. ते मला माहीतच होते. आणि समालोचन कक्षात थोड्याच वेळात बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विवेक पतंग यांचं आगमन झालंय. चांगलीशी फलंदाजी झाली असती पण त्याच प्रकारची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. गॅलेक्टिकोस संघाकडे एका वेळेस असा क्षण होते की गॅलेक्टिकोस संघ संघर्ष करत होता पण त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही या रेसमध्ये हार मानलेली नाहीये. बॉल यार चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला यॉर्कर बॉल टाकलेला आहे. प्रतीकला काही कळले ना काय करायचं आणि काय नाही. साई प्रसाद बरगुडेच्या देखरेखीखाली तयार झालेला खेळाडू बॉलर साई प्रसाद गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विवेक पतंगे सरांचा डिपार्टमेंट मधून ही मॅच चाललेली चांगली कामगिरी करताना त्यांना सांगू इच्छितो की त्यांचा एक संघ टेबल टॉप करतोय. इन्स्टंट वायपर संघ आज आतापर्यंत टेबल टॉपर आहे. अरे इन्स्टंट वायपर नाही टेबल टॉपर यार. अरे पण आता रेव्हेन्यू आहे. अरे यार रेव्हेन्यू आमचीच बिल्ड आहे. इलिटवालाच आहे त्यामुळे आशिषवाल्यांनी वाईट मानू नये. साईश आपण 2000 रुपये द्यायचे बाकी आहेत तुमचे ते जमा करा. माझ्या तुम्हाला मते पैसे दिनेश भेटले? सर फक्त पैसेच गोळा करत असतात. हो हो कोणत्या तरी खेळाडूचं भलं व्हावं हे आम्ही चिंततो. छत्री कशी बंद झाली आता. रोहित बरगुडे की आता ऑलमोस्ट असिस्ट एस ला हे कळलेलं आहे की ही मॅच त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे. त्यांचा लक्की चॅम्प त्यांच्यासाठी काहीच नाही ठरलाय. रवानी त्यांच्यासाठी लक्की हा, चॅम्प बनवता. अजून एक चांगला चेंडू बघूया. विकेट किपरने चांगली कॅच घेतलेली आहे आणि हा विकेट भेटलेला आहे बॉलरला. परतलाय आणि सागर मकवाना सर शुभम सरांना सांगताना ठीक है हार जीत होती रहती है. आणि आत्ताच कमिटीमधून आपल्याला एक निरोप आलेला आहे की खूप स्लो चाललेली आहे मॅच तर लवकरात लवकर नेक्स्ट मॅच सुद्धा चालू करावी अशी प्रतीक सिंग सरांची इच्छा आहे. जवळजवळ आपण अर्धा ते पाऊण तास लेट चाललो आहोत याची आपण नोंद घ्यायची आहे पंचांनी. पुढील होणारा सामना इन्स्टॅट वायपर्स आणि इन्स्टॅट आईस किंग. आणि विवेक पतंगे सर खुश होताना दिसत आहेत. त्यांच्या संघाने चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे इकडे. पुढील सामना